धावा धावफलकावर लागले जाते, म्हणजे धावफलकावर सुद्धा श्री गणेशा होते असं म्हणावं लागेल. दोन्ही चेंडूचा खेळ होतो, 1-2 अशी स्थिती आपण पाहतो बाप्पा स्पोर्ट अंबराई संघाची. 1-2 अशी स्थिती पाहतोय. पुढील चेंडू येतोय पुढचा चेंडू या ठिकाणी हो 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 टप्पा पडल्यानंतर थोडासा लो राहतो, बाकीचं काम करतो एसटी रक्षक. सब मरीन डिलिव्हरी असं म्हटलं जातं या चेंडूला. तर निर्धाव चेंडू जातो, सुरेख गोलंदाजी होते या ठिकाणी. एक तुम्हारी तो एक हमारे असं समीकरण या ठिकाणी आपण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसरा चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळला जाते. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी हाताळली जाते असंच म्हणावं लागेल. पुढील चेंडू हाताळला जातोय, गोलंदाज यतीन मल्लावकर याच्याकडून सचिनसाठी. यावेळेस हो 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 या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, सुपर झेल घेतला जातोय आणि आणखीन एक गडी तंबूच्या अष्टाला जातोय. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज विशाल जाधव येते. तर नवीन फलंदाज विशाल. तर सलामीला आलेला निलेश आता मात्र सज्ज होतो यावेळेस स्क्वेअर रिजन मध्ये. हो 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 बाद आहे, आणखीन एक झेल पकडला जातो आणि निलेश याची खेळी सुद्धा संपुष्टात येते. काय गोलंदाजी होते या षटकामध्ये, एका पाठोपाठ एक हदरे दिले जात आहेत. मात्र विशाल या ठिकाणी आलाय, निश्चितच विशालाची एक आठवण करून देतोय. निश्चित अंजूरच्या मैदानावर निश्चितच आई गावदी अंबराई संघाच्या जवळजवळ 7 विकेट गेल्या आणि 8व्या नंबरवर येऊन या ठिकाणी निश्चितच या फलंदाजाने जवळजवळ 4 चेंडूमध्ये 15 धावा कुठून या ठिकाणी आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं गेलं आणि त्या संघाने त्या ठिकाणी निश्चितच फायनल मारली गेलेली. त्या तो जो विशाल या ठिकाणी आपण पाहतोय बाप्पा स्पोर्ट अंबराई संघाकडून एक डावखुरा फलंदाज, निश्चितच मोठे फटके मारण्यात माहीर असलेला विशाल या ठिकाणी आपण पाहतो. स्ट्राईक एंडवर, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो मनोज भोमटे. विशाल एक साइड में मनोज. आता मात्र या ठिकाणी थोडीशी दिशा भरकटली गेलो. एका बाजूने आपण विशालाला पाहतो तर एका बाजूने मनोज याला. आता मात्र दिशा भरकटली. गोलंदाज यतीन मल्लावकर. अभी वाइड डला, वाइड डला अभी. विकेट आना, कैच लिया तो लक्षात नाही सगळं विचारतो. तर षटकातील पुढचा चेंडू यावेळेस हवाई सफर केला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठली चुकी करत नाही. मोठा फटका हादरा मित्र म्हणून विशाल याला तंबूमध्ये परतावलं जात आहे. काय गोलंदाजी झाली पहिल्या षटकामध्ये. जवळजवळ अंबराईचं जवळजवळ 4 विकेट या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला गेलेत. तर नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये वाटचाल करतोय कल्पेश काटेला.
आवाज व्यवस्थित नाही होत. बघ ना जरा आवाज. नवीन गोलंदाज यतीन मल्लावकर. नवीन गोलंदाज कोणाला आणला जात आहे तर अरे दीपक. दीपक. तर अजय मल्लावकर गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता अजय येतोय. तर कल्पेश आणि मनोज ही जोडी या ठिकाणी आपण पाहतो. जवळजवळ पहिल्या षटकामध्ये फलंदाजी दमछाक उडून दिली गेली. जबरदस्त गोलंदाजी यतीन मल्लावकर यांनी हाताळली गेली. कल्पेश आणि मनोज. स्ट्राईकला कोण आहे? तर स्ट्राईक एंडवर कल्पेश आणि नॉन स्ट्राईक एंडला मनोज ही जोडी आपण पाहतोय. प्लीज आंबराई संघ जरा घाई करा. पुढील दोन संघांनी लगेच तयार राहायचंय कारण उशीर झालेला पुढील सामना असेल शिवशक्ती उसगाव वर्सेस जुलक ग्रुप घोटगाव संघ यांच्यामध्ये पुढील दुसरा सामना होईल. तर तिसरा सामना होईल आई गावदेवी स्पोर्ट फिरिंगपाडा वर्सेस श्री साई स्पोर्ट रावत्याचा पाडा. षटकातील पहिला चेंडू येतो. यावेळेस किच पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा येतो. एक अतिरिक्त धाव येते. एकेरी धावेने धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 4 धावा लागल्या जात आहेत. दुसरं षटक हाताळलं जात आहे. किचा पॉवरप्लेच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली गेली. यतीन याने दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू या ठिकाणी वाईटच्या स्वरूपाने हाताळला गेलाय. तर पुन्हा एकदा सज्ज होतोय कल्पेश. यावेळेस नक्कीच भीमर पद्धतीने हाताळला गेलाय चेंडू. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होते. निश्चितच दुधामध्ये साखर टाकून दिली असंच म्हणावं लागेल कारण नोर सुद्धा आणि एक्स्ट्रा धावा सुद्धा म्हणजे दुधामध्ये साखर टाकून दिली असंच म्हणावं लागेल गोलंदाज अजय याने. तर या तिहेरी धावसंख्येने एकंदरीत आता मात्र धावा लागल्या जात आहेत. 7 धावा लागल्या जात आहेत. महेंद्रसिंग धोनीची पुन्हा एकदा आठवण होते. 7चा आकडा आला की चला घाई करा अंबाराई संघ. प्लीज कांबे संघ जरा घाई करा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. आणखीन भरपूर सामने आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत. पंच गोलंदाज चेंज करू शकत नाही. कीच एक भीमर हाताळला गेला या षटकामध्ये. जर आणखीन एक चेंडू भीमर पद्धतीने हाताळला गेला तर निश्चितच बॅन केलं जाईल. या गोलंदाजाला पुढे या टुर्नामेंटमध्ये गोलंदाजी करू शकत नाही हा गोलंदाज. तर फ्री हिटचा चेंडू येतो या ठिकाणी. पहिला चेंडू आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील. यावेळेस यॉर्कर लाईनचा चेंडू होता. या ठिकाणी चांगली क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केली जाते. फेकी देखील ॲक्युरेट येते. एकेरी धावेने आता मात्र 7-8 धावा लागल्या जात आहेत. दुसरं षटक या ठिकाणी. दुसऱ्या षटकातील आता मात्र पहिला चेंडू फेकून झालाय. त्या चेंडूवर एक धाव खर्च केली गेले. म्हणजे जवळजवळ हा या षटकातील तिसरा चेंडू. त्यामध्ये 2 चेंडू या ठिकाणी स्वर माराच्या स्वरूपाने या गोलंदाजाने टाकले गेलेले. मात्र त्यानंतर एक आणखीन चांगला चेंडू हाताळला जातोय. तर षटकातील पुढचा चेंडू 8 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस हो सुंदर चेंडू कमबॅक केला असंच म्हणावं लागेल. निश्चितच अचूक लाईन आणि अचूक लेंथवर या ठिकाणी निश्चितच चांगली गोलंदाजी केली जाते. फलंदाजाच्या शरीरापासून चेंडूला थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाजाकडून. सुरेख गोलंदाजी अचूक लाईनवर अचूक लेंथवर या ठिकाणी गोलंदाजी करताना गोलंदाज अजय मल्लावकर. मात्र थोडेसे दोन्ही चेंडू खराब देखील फेकले गेलेले पहिले पुढचा चेंडू सज्ज होतं. यावेळेस मनोज याने हवाई सफर केला गेलाय. मात्र हो चेंडू या ठिकाणी बाद होतो. फलंदाज निश्चित थोडासा तोल गेलेला मात्र त्या ठिकाणी स्वतःला सावरतो क्षेत्ररक्षक.
तर नवीन फलंदाज भावेश येतोय नवीन फलंदाज. यावेळेस शरीराचा वेध घेतोय चेंडू. एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने आता मात्र 9 धावा धावफलकार लागल्या जात आहेत. तर भावेश आता मात्र स्ट्राईक एंडवर येईल. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष. या षटकामध्ये आपण पाहतोय दुसरे षटक मार्गस्थ अजय मल्लावकर गोलंदाज याने चांगली गोलंदाजी. मात्र पहिले 2 चेंडू या ठिकाणी खराब फेकले गेले. त्यानंतर निश्चितच अचूक लाईन आणि अचूक लेंथवर या ठिकाणी गोलंदाजी हाताळली जाते. पुढचा चेंडूला पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज भावेश. आता मात्र भावेश भुमटे मॅन फ्रॉम अंबराई. यावेळेस बॅटची कडा लागते त्या ठिकाणी. सेकंड स्लिपमध्ये चेंडूला कलेक्ट करेपर्यंत या ठिकाणी एक सिंगल घेण्याचा चान्स होता. या ठिकाणी एक सिंगल पूर्ण केली जाते. तर एकेरी धावेने आता मात्र या ठिकाणी दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतो. 10 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. तर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय या ठिकाणी. आता मात्र कल्पेश शेवटचा चेंडू. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू कार्पेट पद्धतीने मिड विकेट 17 मध्ये या ठिकाणी खेळून काढले गेले. तेवढं चांगले क्षेत्ररक्षण देखील. मात्र पुढे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर 2 धावसंख्येने एकंदरीत धावा आपण पाहतोय धावफलकार लागल्या जात आहेत. 12 धावा धावफलकार लागल्या जात आहेत. 2 षटक या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 षटका समाप्तीनंतर 12 धावा. निश्चितच मैदानामध्ये ड्रिंक पाणी जात आहे तिथपर्यंत आपण या डीजेला संधी देऊया. धन्यवाद डीजे. तर नवीन गोलंदाज दीपक पारधी गोलंदाजी मार्कवर येतो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरे षटक अंतिम षटक हाताळण्याकरिता दीपक गोलंदाज. तर स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय भावेश. यावेळेस फुलटच चेंडू हफेमध्ये आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात. कुठलीही चुकी केली जात नाही. आणखीन एक गडी या ठिकाणी बाद होतो. भावेश याची केली संपुष्टात. कमॉन डीजे. तर नवीन फलंदाज या ठिकाणी सूरज येतो. पुढील 2 संघांना मी आमंत्रित करतो. शिवशक्ती उसगाव वर्सेस जिवलो ग्रुप गोटगाव संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचे. षटकातील पुढचा चेंडू येतोय. हो क्लीन बॉल यू मिस आय हिट. या ठिकाणी आणखीन एक फलंदाज कल्पेश याची केली संपुष्टात येते. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे. तर काय गोलंदाजी होते. तर पुन्हा एकदा रमेश जाधव यांचं या ठिकाणी आगमन होते. निश्चितच आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चितच काय गोलंदाजी होती, काय आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवलं जाते. टेम्परामेंट बघा, या गोलंदाज अचूक लाईन, अचूक लेन, अचूक टप्पा या ठिकाणी गोलंदाजी हाताळली जाते. गोलंदाज दीपक पारधी याच्याकडून. या ठिकाणी आता मात्र कुठेतरी दिशा भरकटली गेली असंच म्हणावं लागेल. आणखीन एक वाईट चेंडू हाताळला जातो. तर वाईटच्या स्वरूपाने धावा आता मात्र धावफलकावर लागल्या जात आहेत. 13 धावा धावफलकावर लागल्या जातात. तिसरे षटक आपण पाहतोय. दीपक पारधी गोलंदाज कांबे संघाकडून पूर्णपणे रोखलं गेलं या ठिकाणी अंबराई संघाला. यावेळेस पुन्हा एक चांगला चेंडू हाताळला जातोय. काय गोलंदाजी होते, सुरेख गोलंदाजी असंच म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी ज्युलॉग ग्रुप शिवशक्ती. हॅलो. तर एकंदर चौ आलाय का, कोणाकडून टॉस घ्यायचं. तर सोल येस, षटकातील पुढचा चेंडू येतो. या तर एकच धाव.
दीपक यावेळेस कार्पेट पद्धतीने खेळून काढलं गेलंय. लीग साईडला एक सिंगल कंप्लीट केली जाते. तर एकंदरीत आता मात्र 4 धावा लागल्या जात आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात पहिले षटक मार्गस्थ आपण पाहतो. पहिले षटक प्रगतीपथावर गोलंदाज निलेश भावर याच्याकडून षटक हाताळलं जात आहे. थोडस रनअप मध्ये मिस्टेक होते. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडासा लो राहतो. सबमरीन डिलिव्हरी असं म्हणावं लागेल. सुरेख गोलंदाजी होते या पहिल्या षटकाचा जर विचार करायचा झाला. पॉवर प्लेचा षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय असते तर फलंदाजाला बेनिफिट असते. कारण आपण शतरक्षक पाहतोय फक्त 2 शतरक्षक या ठिकाणी 38 सर्कलमध्ये सजवले जात आहेत. 38 सर्कल बाहेर सजवले जातात. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी शतरक्षक आणि चेंडूची शर्यत लागली जाते. मात्र चेंडू या ठिकाणी विजयी होतोय आउट ऑफ पार्क 4 धावांसाठी. तर एक षटका समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 8 धावा लागल्या जात आहेत. अजूनही 10 धावेची गरज. येणारे 12 चेंडू आणि 10 धावा. तर नवीन गोलंदाज येतोय राहुल मस्कर. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्यात. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्यात. अंतिम चेंडूवर एक चौकार पेश केला गेला. अजय आणि दीपक ही जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाज येतोय राहुल मस्कर. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता. या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढले गेले. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गोलंदाज राहुल निश्चितच आपण पाहतोय शरीर एष्टी मात्र निश्चितच कमी वयात आपण पाहतोय. एक उभरता हुआ सितारा असं म्हणावं लागेल. पहिला चेंडू हाताला गेला. एक धाव खर्च केली गेली राहुल याने. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं पराक्रम या ठिकाणी करेल का. या वेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र कुठेतरी चुकी केली जाते आणि चेंडू जातोय चौकार. सीमा रेषा पार. तर 12 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. चांगली फलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. आज 13 धावा लागल्या जात आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होते. 5 धावेची गरज. यावेळेस मिडॉन 17 मध्ये आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो का तर नाही. 2च धावावर समाधान. तर दुहेरी धावसंख्येने आता मात्र या ठिकाणी 15 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 3 धावेची गरज. म्हणजे सामना जर पाहायचा झाला तर औपचारिकताच बाकी असेल असंच म्हणावं लागेल. कारण अजून भरपूर चेंडू शिल्लक आणि धावांची संख्या जर बघायची झाली तर 3 धावेची गरज असेल. उलट चेंडू या ठिकाणी वाईटचा इशारा येईल. 2 धावा येता येता. तर दुहेरी धावसंख्येने आता मात्र धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 17 फक्त 1 धावेची गरज. की एक तर्फी सामना आपण पाहतो. लो स्कोरिंगचा सामना आपण पाहतोय. पहिला सामना बघितला दुसऱ्या फेरीतील जवळजवळ कांबे संघाने या ठिकाणी विजयश्री खेचून आणले. आणखीन एक वाईटचा इशारा येतो. हार्ड लक अंबराई संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता आणि आपला चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. तर पुढच्या फेरीसाठी बेस्ट ऑफ लक असंच म्हणावं लागेल कांबे संघासाठी. तर पुढील आपण सामना पाहतोय घोटगाव वर्सेस उसगाव. या ठिकाणी ज्युलो ग्रुप घोटगाव संघाने लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि कर्णधारांनी या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. घोटगाव संघ
धन्यवाद डीजे. तर अंबराई संघ सुद्धा या ठिकाणी आपला कर्णधार पाठवायचा. अंबराई संघ धन्यवाद डीजे. तर अजय मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचच्या निश्चितच चांगली फलंदाजी केली गेली आणि आपल्या संघाला या ठिकाणी विजयी केले गेले अजय. तर या ठिकाणी आपले असोसिएशनचे सल्लागार लक्ष्मण कदम यांच्या आज शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा मेडल देऊन गौरवायचे. अजय याला चांगली फलंदाजी करून या ठिकाणी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला गेला या कांबे संघाने. तर घोटगाव वर्सेस उसगाव अशी ही लढत आपण पाहतोय. दोन्ही एका एरियातील संघ आपण पाहतोय. तर फलंदाजीसाठी दोन फलंदाज आपण पाहतोय. काय नाव आहे मयूर का मयूर मयूर ना रे नाव आहे. मयूर आणि जयेश ही जोडी आपण पाहतोय. या ठिकाणी सलामीला आले शिवशक्ती स्पोर्ट उसगाव वर्सेस जिवलग ग्रुप घोटगाव यांच्यामध्ये आपण हा सामना पाहतोय. तर निश्चितच छगन गुरोडा सर यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीने या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं देखील हार्दिक स्वागत. निश्चितच एक चांगले समालोचक देखील आहेत. त्यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत थोडाच वेळात आम्ही पोहोचवणार आहेत. एक चांगले समालोचक गोड आवाज कुहे गावातील निश्चितच त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. तर यस आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. 38 सर्कल बाहेर आपण पाहतोय. एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑन. त्यानंतर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतो. थोडंसं डीपला एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहतोय. तर कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहतो. 38 सर्कल मध्ये तर एक पॉईंट 17 मध्ये देखील क्षेत्ररक्षक पाहतोय. तर जयेश आणि मयूर ही जोडी आपण पाहतो. तर जगदीश वड पहिले षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय. चला घाई करा जरा प्लीज, कारण वेल हळूहळू पुढे जाते. सूर्य डोंगराकडे रवाना होतोय. त्यापूर्वी आपल्याला सामने देखील संपवायचे. जगदीश गोलंदाज. कशाला तर या ठिकाणी वाईटचा इशारा त्या पंचांकडून. निश्चितच लघु थापडसाठी देखील एक बक्षीस लावलं गेलं. देवराम आयडा याच्याकडून प्रत्येक जेलसाठी 100 रुपये आणि डाय मारून जर जेल घेतला तर 200 रुपये. तर बाप्पा स्पोर्ट अंबराई संघ कर्णधार या ठिकाणी लगेच यायचे. रसचा पहिला चेंडू पुन्हा एकदा हाताला जातोय. यावेळेस सुरेख गोलंदाजी असं म्हणावं लागेल. पहिला चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा हाताला गेलेला. या ठिकाणी एसटी रक्षक चुकी करतोय. तत्पूर्वी एका बाईकच्या स्वरूपाने एक सिंगल कंप्लीट केली जाते. तर या ठिकाणी दोन धावा फलकावर लागल्या जात आहेत. जिवलग ग्रुप घोटगाव. तर नाणेफेक जिंकली गेले घोटगाव संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. तर आणखीन एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली गेली. 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. आपण पहिले षटक या ठिकाणी पाहतोय. तर पुढचा चेंडू सज्ज होतो खेळण्यासाठी. फलंदाज जयेश आपण पाहतो. जयेश कुर यावेळेस चेंडूची इनर एज लागते. मिस टायमिंग स्ट्रोक होतो. या ठिकाणी निश्चितच एक धाव कंप्लीट होते आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. तर दुहेरी धावसंख्येने आता मात्र 5चा आकडा गाठला जातो. या ठिकाणी
फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय उसगाव संघ. जीवलग ग्रुप घोटगाव. पुढचा चेंडू यावेळेस काय शॉट केला गेला, निश्चितच कव्हर रिजन मध्ये चेंडू फरार होतोय का. यस, या ठिकाणी सीमा रेषा पार चौकारा करिता कमॉन डीजे. तर एक चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. जयेश याच्या बॅटीतून निश्चितच चांगला कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी आपल्याला पाहतोय. तर एकंदरीत धावा आपण पाहतोय धापलकावर लागल्या गेल्या आहेत. 9 धावा लागल्या गेल्यात. कुठल्याही प्रकारे अजून गडी टिपला गेलेला नाहीये. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे आणि या ठिकाणी निश्चितच हो 100 रुपये या ठिकाणी कमावले गेलेत. तर निश्चितच 100 रुपयाचं नुकसान या ठिकाणी केलं जात आहे लहू थापड याच्याकडून. तर एक धाव देखील पूर्ण केली जाते. तर एक जिवलं ग्रुप गोटगाव संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकली गेले आणि या ठिकाणी शतरक्षण स्वीकारले गेले. एक सोपा झेल या ठिकाणी लॉलीपॉप झेल असंच म्हणावं लागतं आणि 100 यावेळेस कार्पेट पद्धतीने खेळून काढलं गेलं. या ठिकाणी पुन्हा एकदा थोडंसं गच्चाल शतरक्षण मात्र एक सिंगल देखील पूर्ण केली गेली. तर पहिले षटक या ठिकाणी निश्चितच कंप्लीट होतं. एक षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा दाफलकर लागल्या जात आहेत. चला घाई करा जरा घोटगाव संघ. जयेश और मयूर. जयेश बॉलर कोण राहिला दुसरा. तर नवीन गोलंदाज येतो संकेत लोखंडे दुसरे षटक हाताळण्याकरिता सज्ज होते. तर स्ट्राईक एंडला मयूर येतो. जरा घाई करा प्लीज. पण पाहतोय शिवशाही चषक या ठिकाणी चांगलं आयोजन नियोजन केलं जात आहे. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जगभर ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाज संकेत लोखंडे येतोय. मागच्या मॅच मध्ये काय भन्नाट कामगिरी केली गेलेली आपल्या संघाला या ठिकाणी विजय करून दिले गेले तोच संकेत पुन्हा एकदा येतोय. मयूर मयूर दुसरे ओवर का पहिला गेम डाल रहा है. पहिला ओवर खत्म हो गया. तर षटकातील पुढचा चेंडू येते सज्ज होते मयूर. यावेळेस चेंडूला आसमान दाखवले गेले. क्षेत्ररक्षक तर नवीन फलंदाज येतो सूरज मुकणे. तर संकेताच्या षटकातील दुसरा चेंडू येतोय सज्ज होतोय फलंदाज जयेश. आता मात्र या ठिकाणी दिशा भरकटली गेल्या असं म्हणावं लागेल. वाईटचा इशारा येतो. वाईटच्या स्वरूपाने एकंदरीत 12 धावा पहिले चेंडूवर विकेट टिपली गेलेली. तर दुसरा चेंडू या ठिकाणी वाईटच्या स्वरूपाने हाताळले गेले.
यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी निश्चितच धोका होता, मात्र जर डायरेक्ट स्टंपला लागला तर निश्चितच फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला जावं लागलं असतं. त्या ठिकाणी चांगला बॅकअप दिलं गेलं नाही तर आणखी एक्स्ट्रा धावा दिल्या गेल्या असत्या. नवीन फलंदाज सूरज मुकणे. तर आता मात्र पुन्हा एकदा सूरज येतोय. यावेळेस नक्कीच शरीरापासून दूर खेळवला गेला फलंदाज सूरज याला, तर निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख गोलंदाजी होते या षटकामध्ये. आपण पाहतो गोलंदाज संकेत लोखंडेच्या माध्यमातून. तर षटकातील पुढचा चेंडू येतोय, सज्ज होतोय सूरज मुकणे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र सरळ चेंडू विसावतोय यष्टी रक्षक रुपेश दांडेकर याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणखीन एक सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय संकेत लोखंडे याच्याकडून. तर षटकातील पुढचा चेंडू येतोय, रायडा मुहूर्त विकेट मारा केला जातोय. फुलटॉस चेंडू होता, निश्चितच फलंदाज या ठिकाणी स्टंप आउट झाला, त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तर दुहेरी धावसंख्येने आता मात्र धावफलकार धावा लागल्या जात आहेत. 15 धावा आपण पाहतो आणि बोर्ड लागल्या जात आहेत. जयेश सलामीला आलेला फलंदाज जयेश आणि सूरज ही जोडी आपण पाहतोय चांगली भागीदारी रचताना या ठिकाणी दुसऱ्या विकेटसाठी जयेश आणि सूरज. तर पुढचा चेंडू येते, सज्ज होईल. यावेळेस किचा फलंदाज बाद होते, कारण स्टंपला चेंडू आदलून या ठिकाणी सरळ एसटी रक्षकाकडे जातोय. या ठिकाणी फलंदाज दीपक सूरज याची खेळी संपुष्टात येते. कमांडीज आहे. धन्यवाद डीजे. तर नवीन फलंदाज केतन मैदानामध्ये. तिसरे षटक. तर या ठिकाणी रघुनाथ हडळ माजी सदस्य ग्रामपंचायत कुई यांच्याकडून मंडळाला 500 रुपये देणगीच्या स्वरूपाने दिले गेले. निश्चितच अजोकांकडून त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू या ठिकाणी तर निश्चितच पंच या ठिकाणी पाहणी करून आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील यात काही शंका नाहीये. तर या ठिकाणी नोचा इशारा येतोय. निश्चितच राहुल आहेड आपण पाहतोय चांगली पंचगिरी. या ठिकाणी एक अतिरिक्त धाव येते बोनस स्वरूपाने. धावफलकार एकंदरीत 16 धावा लागल्या जात आहेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ शेष असंच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज होईल फलंदाज जयेश. षटकातील पहिला चेंडू. यावेळेस चेंडू जबरदस्त इथे खेळून काढला गेला. चांगला प्रयत्न. अठरा धावा धावफलकार लागल्या जात आहेत.
तर पुढचा चेंडू येतोय, यावेळेस चेंडूला भिरकावून दिला, आउट. धन्यवाद डीजे. तर पुढील दोन संघांनी या ठिकाणी यायचे. आई गावदेवी स्पोर्ट फिरिंगपाडा वर्सेस श्री साई स्पोर्ट रावत्याचा पाडा बी संघ. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचे. तर षटकातील पुढचा चेंडू येईल. आता मात्र या ठिकाणी निश्चितच आपला क्लास दाखवायला सुरुवात केली गेले जयेश कोहरा याने. तर एकंदरीत धावफलकार लागल्या गेल्या आहेत. 24 धावा धावफलकार लागल्या गेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाने ओळखलं गेला आणि थोडंसं चेंडूची जी गती आहे ती थोडीशी कमी केली गेली. व्हेरिएशन केलं जाते गोलंदाजीमध्ये, त्या ठिकाणी असंच म्हणावं लागेल. तर तिन्ही चेंडूचा खेळ शेष या षटकामध्ये. आता मात्र या ठिकाणी दिशा भरकटली गेले. पुन्हा एकदा अतिरिक्त सहाय्याने एक धाव येते एकेरी धावीने. आता मात्र धावफलकार धावा लागल्या जात आहेत. 25 धावा धावफलकार लागल्या जात आहेत. यावेळेला स्टेट ड्राईव्ह केला गेला. या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जातात. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. वेग आणि चित्त्याचा वेग आणि हरणाच्या झेपाप्रमाणे या ठिकाणी निश्चितच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. दुहेरी धावसंख्येने एकंदरीत 27 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही या षटकातील दोन्ही चेंडूंचा खेळ शेष असेल. चांगली फलंदाजी होतं, सलामीला आलेला जयेश चांगली फलंदाजी, आतापर्यंत चांगलं फलंदाजीचं प्रात्यकरण दाखवलं गेले. तर आई गावदेवी स्पोर्ट फिरिंगपाडा आणि श्री साई स्पोर्ट रावत्याचा पाडा बी संघ या ठिकाणी दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी समालोचन कक्षासमोर दोन्ही संघ उपस्थित आहेत. यावेळेस बॅटची कडा लागते, मात्र या ठिकाणी एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? तर एकच धाव या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल, कारण चेंडूला कलेक्ट केलं जाते आणि स्टंपला देखील लावलं जातं, म्हणजे या ठिकाणी डेड बॉल होतोय. तर एकेरी धावेने धावफलकार. आता मात्र धावा लागल्या जात आहेत. 28 ऑन द बोर्ड आपण पाहतोय. दोन गड्यांच्या मोबदल्यात चांगली भागीदारी या ठिकाणी आपण पाहतोय केतन आणि जयेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर मी या ठिकाणी उपस्थित असलेले दाखल आयडा या मैदानाचे आपण पाहतोय. मालक यांना मी विनंती करतो की आपण या मॅचची पुढील मॅचची नाणेफेक करून घ्यायची. तर निर्धाव पद्धतीने चेंडू जातोय. 28-29 धावांचं आव्हान असेल. तर या मैदानाचे मालक आपण पाहतोय दाखल आयडा साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅचची नाणेफेक केली जाते. दोन्ही संघ आपण पाहतो, एका बाजूने फिरिंगपाडा तर एका बाजूने रावतेचा पाडा, दोन्ही एकाच एरियातील बॅटिंग. तर फिरिंगपाडा संघाने या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली गेले, आमंत्रित केले गेले या ठिकाणी रावतेचा पाडा संघाला गोलंदाजीसाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
तर निश्चितच एकंदरीत 29 धावांचा आव्हान ठेवलं गेलं. निश्चितच पुढील आपण माझे साथी समालोचक छगन सर यांचा तुमच्यापर्यंत आवाज पोहोचणार आहे. ओ टू छगन सर. थँक्यू संजय. शिवशाही स्पोर्ट्स कुहे आयोजक एक सुंदर असं आयोजन आपण पाहतोय आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित माझे मित्र तसेच घोडगाव संघातून उपस्थित झालेले मान्यश्री लहुजी थापड घोडगाव गणातील जिल्हा परिषद सदस्य आणि टीम, त्याचप्रमाणे व्यासपीठावर रमेश जाधव ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे देवा आहेडा समाजसेवक व भिवंडी आदिवासी सदस्य, त्याचप्रमाणे रवी मडवी ग्रामपंचायत कुहे उपसरपंच, श्री गुरुनाथ मडवी ग्रामस्थ कुहे, श्री रघुनाथ हाडल यांनी रजा घेताना मात्र 500 रुपयाचे देणगीसुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे श्री लक्ष्मी कदम ठाणे पालघर आदिवासी असोसिएशनचे सल्लागार, त्याचप्रमाणे विशाल लढे आणि देवराज गवारी ग्रामस्थ कुहे, त्याचप्रमाणे विनोद मडवी डीजे साऊंड सर्व्हिस कुहे ग्रामस्थ, त्याचप्रमाणे देवरामपुरे ग्रामस्थ कुहे अशी व्यासपीठावर उपस्थित असताना व्यासपीठावर एक सजलेला असताना मात्र सामनासुद्धा एक जबरदस्त आपण पाहणार आहोत. शिरोली वर्सेस जिवलग ग्रुप घोडगाव, शिवशक्ती उसगाव विरुद्ध जिवलग ग्रुप घोडगाव. धावसंख्या म्हणजे फक्त आणि फक्त 28 मिनिट. मात्र 3 षटकाचा सामना असेल. समोर चेंडू पहिला चेंडू हाताळताना मात्र थोडी चूक केली गेली होती. मात्र चूक सुधारत निर्धाव चेंडू सांगता केली जाते. समोर आपण पाहतो 9 एंडवर महेश, 9 एंडवर संकेत आणि 3 षटकं आणि 28 धावांचं आव्हान असताना घोडगाव संघ आपल्या संघासाठी कार्यक्रम प्रथम गोंदसाठी येतोय केतन. प्रत्येकी सरासरी चांगल्या हाताळा मिळतात. केतनचा दुसरा चेंडू हाताचा आता मात्र लो फुलटा चेंडू आणि हवेत इशारा होतोय. अतिरिक्त धावनीशी श्री गणेशा घोडगाव संघाचा होतोय आणि 1 धाव येते. 1 धाव 1 चेंडू अशी सुरुवात होते. मात्र धावा कमी आहेत का असं वाटत असताना अतिरिक्त धावा आपण देतोय. मात्र पुढील चेंडू हातासाठी पुन्हा चांगला चेंडू हाताने प्रयत्न होईल. मात्र चेंडू एकदम चाबूक शॉट मारताना आरपार मापार षटकारासाठी क्या बात, जबरदस्त फटका. चाबूक शॉट मारत संकेत आपली खणखणी षटकार खाते उघड केले जाते. पहिला चेंडू युद्धा चेंडू हाताला, दुसरा चेंडू खराब चेंडू हाताला, मात्र पट्ट्यात टाकले चेंडू कोणतीही चूक न करता लेटच्या दिशेने मारत षटकार एक जबरदस्त आणि गरज षटकाराची असताना एक छाप पाडत आपली स्वतःची संकेताची आणि थोडासा दबाव टाकत गोलंदाज केतन यांच्यावर आणि धावसंख्या 7. मात्र पहिले षटक मार्ग असताना चांगली खेळी सुरू पाहते. आता मात्र आखोटवा चेंडू लगातार दुसरा षटकार होतो का आणि जबरदस्त बिग ब्रँड षटकार. हॅलो 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 हॅलो. आता मात्र हॅट्रिक चान्स असताना चेंडू पुढे क्षेत्र सज्ज होतं आणि बाद केला जातोय. जबरदस्त रागाने चेंडू फेकला जातोय खाली आणि गडी बाद होतं. मात्र आपलं काम चोखपणे बजावत तंबूत संकेत. संकेत नंतर आपण पाहता तो रुपेश मात्र लगातार 2 षटकार आले होते. कोणत्या प्रकारचा संजय म्हटलं गेलं तर मोठा फटका मारण्याची गरज भासत नव्हती. मात्र चेंडू आपल्या पट्ट्यात नव्हता असं म्हणावं लागेल. मोठा फटका मारण्यात जोर कमी झाला असेल आणि झेल टिपला गेला.
तो म्हणजे ते शिवशक्ती उसगाव संघ आणि पहिला तडा पाडण्यात आला घोडगाव संघास. जिवलग ग्रुप घोडगाव संघ आणि संघ कोणाचा आहे तर मान्य श्री लहुजी थापड ठाणे जिल्हा सदस्य आणि जबरदस्त खणखणीत सुरुवात करताना धावसंख्या पाहतोय 1 गडी बाद आणि 13 धावा. मात्र पहिल्या षटक मार्गाचा डाखुरा फलंदाज पुढे सरसावतो रुपेश. आखुटबा चेंडू चांगला कट केला, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि 4 धावेनिशी आपली सुद्धा छाप पाडतोय, खातं उघड केलं का जातंय. थँक्यू डीजे. याप्रमाणे संकेताने सुरुवात एक चांगली केली होती, त्याचप्रमाणे चौकाने सुरुवात करतोय महेश. मात्र धावसंख्येत आपण पाहिलं गेलं धावसंख्या होत्या आतापर्यंत 17 आणि पहिले षटक थोडंसं खतऱ्याकडे नेलं जातंय. गोलंदाज पाहतो केतन आणि शेवटचा चेंडू असेल. मात्र डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा आखुटबा चेंडू हलूच कडका चेंडू आपल्या दिशेने मारतो आपल्या स्वतःच्या आणि 30 सर्कलमध्ये कनेक्ट करेपर्यंत 1 धाव येते. धावसंख्येत वाढ होते, 1 धावसंख्या होते 18 पहिल्या षटक समाप्तीनंतर. मात्र 28 धावांचं आव्हान असताना आपण पाहणार आहोत 2 षटक शिल्लक, मात्र 10 धावांची 11 धावांची गरज आपण पाहणार आहोत आणि 5.50 अशी सरासरी गाठण्यामध्ये थोडीशी कमाल करावी लागेल क्षेत्ररक्षक गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकात आणि चांगलेच जवळजवळ 18 धावा येणं झालं पहिल्या षटकामध्ये. थोडंसं महागडं षटक मानलं गेलं केतन यांचं. 2 षटकार 1 चौकार 1 खराब चेंडू वाईडच्या रूपाने अतिरिक्त फक्त 1 दिली. मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी मयूर सज्ज होते. ज्याप्रमाणे खर्च केलेल्या धावा आपण पाहणार आहोत. आपण आधीच कर्जबाजार आहोत. उसना शेजारी अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत. मात्र दुसरा गोलंदाज मयूर येतोय आणि धावसंख्या आपल्याला कमीत कमी द्यावं लागते. मात्र चौकार मारत 5 धावावर खेळत महेश सज्ज. स्ट्राईक एंडवर आपण पाहणार आखुटबा चेंडू पुन्हा एकदा चांगला हाताळता. मात्र निर्धाव चेंडू पुढील काम यष्टीरक्षक करतो आणि पहिला चेंडू चांगला हाताळला जातो. मात्र आपण पाहणार आहोत 11 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण. मात्र म्हणायला गेलं संजय तर 11 धावा आणि 11 अशी समीकरण आहे. मात्र थोडंसं सोपंसुद्धा वाटत असेल. मात्र गोलंदाज मयूर काय कामगिरी करेल त्याच्यावर आधारित आहे. मात्र षटकातला दुसरा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आणि पुन्हा तोच चेंडू हाताळताना मात्र दुसरा चेंडू निर्धाव चेंडू जातोय. हुक फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आडवा फटका येणं गरजेचं असताना मात्र चेंडू 2 निर्धाव. आता मात्र 2 चेंडू चांगला हाताळताना पाहतोय. धावसंख्या स्थिर पहिल्याच षटकामध्ये 18 धावा येणं झालेलं आहे. आणि आता आपण पाहणार आहोत ज्याप्रमाणे षटकारची हॅट्रिक असते मित्रांनो त्याचप्रमाणे डॉट चेंडूची सुद्धा हॅट्रिक लागू असते आणि डॉट चेंडूची हॅट्रिक होते का. मात्र क्षेत्ररक्षक आता मात्र हलूच कट करत थोडासा दबाव कमी करत धावसंख्या कमी असताना मात्र तिसऱ्या चेंडूवर 1 धाव काढत कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारण्याची गरज नसताना एक चांगला इकॉनॉमिक खेळी जी म्हणतात ती केली गेली. 3 चेंडूमध्ये 1 धावली. धावसंख्या 19 झाली. आता मात्र आपण पाहणार आहोत 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. समीकरण पाहिलं होतं 12 चेंडू आणि 11 धावा अशी समीकरण होतं. मात्र 3 चेंडू 2 चेंडू दाट करत तिसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली गेली. मात्र आपण पाहणार आहोत स्ट्राईक एंडवर रुपेश आपल्या संघासाठी जिवलग ग्रुप घोडगाव संघासाठी काय मी म्हणेन शिवशक्ती उसगाव विरुद्ध जिवलग ग्रुप घोडगाव असा सामना रंगला होता. पहिल्याच इनिंगमध्ये पाहिलं गेलं तर 28 धावा येणं झालं होतं आणि 29 धावाचा आव्हान असताना आता मात्र आखुटबा चेंडू हलूच कडकय चेंडू एक चांगली इकॉनॉमिक खेळ कोणत्या प्रकारचा मोठा फटका मात्र दुसरा धाव घेता येईल का. मात्र निश्चित पुढे यशनमध्ये खतरा निर्माण झाला असता आणि चांगला निर्णय घेतला गेला रुपेश आणि महेश यांच्याद्वारे थ्रोने आणि मात्र 1 धाव आली. धावसंख्येत 1 पुढे सरसल धावसंख्या 20. आता मात्र आपण पाहणार होता 8 चेंडू आणि 9 धावा. फलंदाजी करताना जिवलग ग्रुप घोडगाव संघ आपण पाहतो मित्रांनो. समीकरण सोपं असलं तरी गोलंदाज मयूर याने आतापर्यंत 4 चेंडू टाकत 2 धावा दिल्या आहेत.
मात्र महेश 6 वैयक्तिक आकुटबा चेंडू, आता मात्र लॉलीपॉप चेंडू हातात, चेंडू जाणार पश्चिम अपर षटकारासाठी. क्या बात आहे, जबरदस्त बिग षटकार. आता पण 3रा षटकार असेल या इनिंग मध्ये. गोलंदाजीने पाहायला गेलं तर आपण पाहिलं 4 चेंडू अतिशय सुंदर हाताळले होते. पहिल्या 2 चेंडू डॉट चेंडू हाताळले होते आणि 3रा आणि 4था चेंडूवर प्रत्येकी 1-1 धाव आले. मात्र एक खराब चेंडू हाताळताना चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातो, मात्र खराब चेंडूचा अपमान केला जातो. ज्याप्रमाणे षटकार म्हणून अपमान केला, आता मात्र त्याच्यापेक्षा जबरदस्त खराब चेंडू हाताळताना मात्र चेंडू जाईल चौकारासाठी आणि विजय संघ ठरेल जिवलग ग्रुप घोडगाव संघ. मात्र गेम सोडला गेला असं म्हणावं लागेल. आणि एक चांगली खेळी करत जबरदस्त आपण पाहिलं की 2 चौकार आणि 1 षटकार